तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ती एक सुवर्ण संधीच असेल, कारण साहेबांनी ज्या दगडाला शेंदूर लावला त्याचा देव झालेला आहे। आणि आत्ताच्या मागल्या लोकसभेला पाहिलं तर चांगले शेतकऱ्यांचे पुत्र, गोरगरिबांचे पुत्र खासदार झालेले आहेत। माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला जर साहेबांनी तिकीट दिलं तर मी लढण्याच्या तयारीत आहेच आहे। शेवटी जनता ठरवणार आहे। मावळ तालुक्यामधली जनता ही अत्यंत सुज्ञ आहे आणि ग्रामीण भागातला चेहरा म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर चान्स दिला तर मी साहेबांच्या तुतारी ह्या चिन्हाकडे लढण्याची तयारी मी ठेवलेली आहे। साहेबांनी उद्या आदेश दिला की तुम्हाला लढावं लागेल तर मी त्यासाठी तयार आहे। आणि युवकांना संधी देण्याचं साहेबांनी जो सांगितलंय की बा अनेक युवकांना त्या ठिकाणी संधी देणार आहे। साहेबांनी अनेक युवकांनाच आज नेते बनवलेले आहे हे आपल्याला महाराष्ट्राला अख्ख्या माहिती आहे। आणि तीच भूमिका जर अनेक मतदारसंघामध्ये घेण्यात आली तर आमच्यासारख्यांना नक्कीच संधी पुढच्या काळामध्ये भेटू शकते। साहेब कुणी काय या ठिकाणी तामाळपत्र घेऊन आलेलं नाहीये आणि त्याच्यामुळं पहिलं लोकांनी नवीन चेहरा होता म्हणून त्यांना त्या ठिकाणी संधी दिली। ग्रामीण भागातला चेहरा म्हणून मी जर पुढे आलो तर ग्रामीण भागातली जनता आणि शहरी भागामध्ये जी राहणारी ग्रामीण भागातली जनता आहे ती नक्कीच मला उद्या न्याय मिळवून देऊ शकते। मोठं आव्हान आहे पण आव्हानाला पेलण्याची ताकद पण आपल्यामध्ये ठेवली पाहिजे आणि जनता ठरवणार आहे। म्हणजे जनतेने जर ठरवलं तर चांगल्या घरी बसवलेलं आहे। आताच्या आपण निवडणुकीमध्ये अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत, ती पण मावळमध्ये होऊ शकतं। कारण साहेबांना मानणारा हा मतदारसंघ आहे। तुम्ही जर आतापर्यंत पाहिलं तर भाजपचं ठराविक मतदान आहे आणि पवार साहेबांना मानणारं हे ठराविक मतदान आहे। आणि हे मतदान माझ्या बाजूने नक्कीच साहेबांनी जर उभं केलं तर ते पडू शकतं। त्याच्यामुळे मला त्याची भीती नाही। साहेबांनी म्हणलं आणि जनता जनार्दनांनी ठरवलं तर आमदार व्हायला कुणी पण होऊ शकतं। इथं मावळामध्ये जनता सुज्ञ आहे, अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न घेऊन मी लोकांपर्यंत जाणार आहे। आजची बेरोजगारी आहे, त्याच्यानंतर अनेक उड्डाणपूल आहेत, ट्रॉफिक आहे, अनेक सामने करावं लागतात। ते ग्रामीण भागातल्या लोकांना आज उद्योगधंदे नाही आहेत, सगळे उद्योगधंदे गुजरात सारख्या ठिकाणी गेलेले आहेत। MIDC आपली ओसाड पडलेली आहे आणि हे सगळे प्रश्न घेऊन मी त्या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लढण्याची तयारी ठेवणार आहे। उमेदवार जर आला कसं असतं, साहेबांचा आदेश हा आम्हाला शिरसंधान आहे। साहेबांनी सांगितलं की बा आपल्याला यांना निवडून द्यायचं तर आम्ही त्यांच्या मागे उभं राहण्याची पूर्ण ताकदीने राहणार। आताची लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा पाहिलं असेल की मावळ तालुक्यामध्ये आजी, माजी आणि भावी सगळे एका बाजूला होतं, पण जनतेने ठरवलं फक्त 5,000चं लीड ज्या उमेदवारांनी मागल्या वेळेस 2.25 लाखांनी निवडून आले ते उमेदवार यावेळेस 80,000 आलेले आहेत। म्हणजे याचा अर्थ जनतेने जर ठरवलं तर उलट पण होऊ शकतं। म्हणून आयात जरी उमेदवार आला किंवा आमच्याकडनं आता काय होतं माहितीये का, दादा आणि साहेब ही दोन पक्ष झालेले आहेत, पण त्यांची काही लोकांची आजही निष्ठा साहेबांवर आहे म्हणून साहेबांच्या उमेदवाराला मतदान दिलंच ना लोकांनी। मग ते कोणत्या पुढाऱ्याचं ऐकलं नाही म्हणून आयात उमेदवार म्हणता येणार नाही। ती पण साहेबांना मानणारी लोक आहेत, ती जर इकडे आली आणि काही लोकांना जर या ठिकाणी घ्यावं लागलं तर त्या ठिकाणी आम्ही ऍडजस्ट करायला पक्षाच्या वतीनं मी अध्यक्ष म्हणून तयार आहे। साहेबांनी दिलेला आदेश हा शिरसंधान असेल। पण एक युवा उमेदवार जो आहे तो तुमच्या विरोधात दिला जाईल। हे बघा, शेवटी आता मावळ विधानसभेची जागा महायुतीला सुटत असताना ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळाली पाहिजे याकरता आम्ही आग्रही आहोत। तसंच महाविकास आघाडीला देखील ही जागा सुटत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच म्हणजे तुतारीला ही जागा मिळावी अशा पद्धतीने आदरणीय साहेब किंवा त्यांच्या पक्षातील प्रांत अध्यक्ष ही मागणी करत असावेत। आणि जो कोणी त्यांचा उमेदवार असेल, शेवटी लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिला आहे। मावळ तालुक्यात सुनील शेळकेने किती चांगले काम केलं तरी इथे काय सुनील शेळकेला बिनविरोध द्यायचा अशीतली कोणाची भावना नसल्याचं कारण नाही आणि ते होणे अशा अपेक्षा मी ठेवणे। परंतु इथे अनेक इच्छुक आहेत, काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष आहे, RPIचे आहेत, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे, असे अनेक इच्छुक असताना अजून किती अपक्ष सुद्धा उभे राहतील या सांगता येणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।